हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनल. लास्ट लेक्चरमध्ये आपण फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ अनालिसिस या चॅप्टरमधील जो काही एक्झरसाइज आहे या एक्झरसाइजमधील फर्स्ट नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड म्हणजे 2 नंबरचा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो काही आहे तो सॉल्व्ह करणार आहे. या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट स्टेटमेंट प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. सो आपण सेकंड नंबरचा जो काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहे तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये व्हिडिओ शेअर करा. सो लेट्स स्टार्ट. विद्यार्थ्यांनी क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना माझ्याबरोबरच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बसायचं आहे किंवा फॉर्मॅट अगोदर तुम्ही प्रिपेअर करून घ्यायचा आहे. From the following balance sheet of Alpha Limited, prepare a comparative balance sheet as on 31st March 2018 and 31st March 2019. Alpha Limited कंपनी सांगितलेले त्यांनी कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी सांगितलेलं आहे. 31st मार्च 2018 प्रिव्हियस इयर या ठिकाणी 2018 आहे आणि 31st मार्च 2019 हे आपलं काय असणार आहे, करंट इयर असणार आहे. बॅलन्स शीट या ठिकाणी सांगितलेली आहे ॲज ऑन 31st मार्च 2018 प्रिव्हियस इयरची अँड 31st मार्च 2019 करंट इयरचे आणि प्रिव्हियस इयरचे जे काही पॉईंट्स आहेत ते सांगितलेले आहेत. लायबिलिटी साईड प्रथम आपण बघूया. इक्विटी शेअर कॅपिटल हे कशामध्ये जाईल तर ऑनर्स फंड. फर्स्ट पॉईंट आपला सोर्सेस ऑफ फंड आहे. सोर्सेस ऑफ फंडमध्ये 2 फंड्स इन्क्लूड असणार आहेत. फर्स्ट पॉईंट म्हणजे ओनर्स फंड असणार आहे, त्यामुळे इक्विटी शेअर हा ओनर्स फंडमध्ये इन्क्लूड होणार आहे. आय होप की आत्तापर्यंत तुमच्या कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीटचा जो काही फॉर्मॅट आहे तो तुमच्या लक्षात असणार आहे. त्यानंतर इक्विटी शेअर कॅपिटल हा ऑनर्स फंडमध्ये गेल्यानंतर 12% प्रेफरन्स शेअर हा देखील काय होणार आहे, ऑनर्स फंडमध्ये इन्क्लूड आपल्याला करून घ्यावा लागणार आहे. म्हणजे त्या पॉईंट खाली आपल्याला हे दोन्ही पॉईंट लिहून घ्यावे लागणार आहेत. रिझर्व्ह अँड सरप्लस सेपरेट पॉईंट आपण दर्शवून घेतोय ऑनर्स फंडमध्ये. त्यानंतर 15% डिबेंचर्स हे काय आहेत तर बॉरोड फंडमध्ये जातील ते 15% डिबेंचर. त्यानंतर क्रेडिटर्स, बिल्स पेबल अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन हे काय असणार आहे तर करंट लायबिलिटी असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट असेट साईड आपण बघूया. लँड बिल्डिंग प्लांट अँड मशिनरी हे काय आहेत तर फिक्स्ड असेट आहेत, त्यामुळे ते फिक्स्ड असेटमध्ये आपण लिहून घेणार आहोत. ऍप्लिकेशन ऑफ फंड्समध्ये फिक्स्ड असेट आपण लिहिणार आहोत आणि त्या फिक्स्ड असेट या पॉईंट खाली लँड, बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी या तिन्ही असेट आपल्याला लिहून घ्यावे लागतील. त्यानंतर स्टॉक, डेटर्स अँड बँक या काय आहेत तर करंट असेट असणार आहेत, त्यामुळे करंट असेटच्या पॉईंट खाली ह्या तिन्ही असेट आपल्याला लिहून घ्यावे लागणार आहेत. आय होप की तुम्ही माझ्याबरोबरच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बसलेला असणार आहे. फॉर्मॅट तुम्ही प्रिपेअर करून घ्यायचा आहे. फॉर्मॅट आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने आहे. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट स्टेटमेंटचा जो काही फॉर्मॅट आहे तो आपण थेरी पार्टमध्ये कशा पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे यावर देखील आपण डिस्कस केलेलं आहे. बघा या ठिकाणी टेक्स्टबुकमध्ये या पद्धतीने फॉर्मॅट तुम्हाला सांगितलेला आहे. या फॉर्मॅटमधील जेवढी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला क्वेश्चनमध्ये गिवन केलेली आहे तेवढी सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी फ्लॅश करून घ्यायची आहे. सो लेट्स स्टार्ट. की क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना प्रथम विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट प्रिपेअर करून घेतलेला असणार आहे. बघा या ठिकाणी मी फॉर्मॅट प्रिपेअर करून घेतलेला आहे. कंपॅरेटिव्ह बॅलन्स शीट ॲज ऑन 31st मार्च 2018 अँड 31st मार्च 2019. पर्टिक्युलर कॉलम, प्रिव्हियस इयरचा कॉलम, करंट इयर कॉलम, ॲब्सोल्यूट चेंज रुपीजचा कॉलम अँड पर्सेंटेज चेंज रुपीज. या ठिकाणी सोर्सेस ऑफ फंड फर्स्ट पॉईंट आपला येणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ऑनर्स फंड, याच्यामध्ये इक्विटी शेअर कॅपिटल किती सांगितलेले आहेत त्यांनी लक्षात घ्या तर प्रिव्हियस इयरचे 2 लाख रुपीज त्यांनी सांगितलेले आहेत. नेक्स्ट करंट इयरचे 2,50,000 सांगितलेले आहे. त्यानंतर 12% प्रेफरन्स शेअर हे देखील आपल्याला ऑनर्स फंडमध्येच लिहून घ्यावे लागणार आहे. तर त्याची अमाऊंट बघा, प्रिव्हियस इयरची 80,000 सांगितलेली आहे आणि करंट इयरची देखील काय केलेली आहे 80,000 सांगितलेली आहे, ती आपण लिहून घेतलेली आहे. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लस किती सांगितलेले आहेत लक्षात घ्या. रिझर्व्ह अँड सरप्लस प्रिव्हियस इयरचे 1 लाख अँड करंट इयरचे 1,40,000. बघा या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत. रिझर्व्ह अँड सरप्लस किती सांगितलेले आहेत तर 1 लाख रुपीज सांगितलेले आहेत. करंट इयरचे 1,40,000 आणि जे काही
बॅलन्स राहणार आहे त्याला आपण नेम काय देणार आहोत तर नेटवर्थ असं नाम देणार आहोत. बघा प्रिव्हियस इयरच्या कॉलमची टोटल किती आलेली आहे तर 3,80,000, 2 लाख प्लस 80,000 प्लस 1 लाख. त्यानंतर करंट इयरच्या कॉलमची देखील टोटल किती आलेली आहे तर 4,70,000. या ठिकाणी जी काही टोटल आलेली आहे त्याला नेम काय दिलेलं आहे नेटवर्थ. त्यानंतर ऑनर्स फंडमध्ये बी जो काही सोर्सेस ऑफ फंडमध्ये सेकंड जो काही ऑप्शन आहे तो म्हणजे बॉरोड फंड. बॉरोड फंडमध्ये 12% डिबेंचर्स त्यांनी सांगितलेले आहेत. प्रिव्हियस इयरचे डिबेंचर्स 60,000 आहेत आणि करंट इयरचे 51,000 दिलेले आहेत. ते आपण लिहून घेणार आहोत. बॉरोड फंडमध्ये 60,000 सांगितले, 15% डिबेंचर. त्यानंतर करंट इयरचे 51,000. त्यानंतर जो काही बॅलन्स आलेला आहे त्याला आपण नेम काय देणार आहे तर टोटल फंड्स अवेलेबल. किती आलेलं आहे तर 4,40,000 आणि करंट इयरचा किती आलेला आहे तर 5,21,000. या ठिकाणी सोर्सेस ऑफ फंड हा कंप्लीट झालेला आहे. पण त्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मध्ये फिक्स्ड असेट आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. आता फिक्स्ड असेट कोणकोणते आहेत या ठिकाणी तुम्हाला असेट साईडला सांगितलेलं आहे. तर लँड, बिल्डिंग अँड प्लांट अँड मशिनरी या तिन्ही असेट आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. लक्षात घ्या. लँड किती सांगितलेले आहेत, लँड प्रिव्हियस इयरचे तर 80,000 अँड करंट इयरचे 1 लाख सांगितलेले आहेत. त्यानंतर बिल्डिंग 60,000 सांगितलेले आहेत आणि 90,000 करंट इयरचे सांगितलेले आहेत. प्लांट अँड मशिनरी 73,000 अँड करंट इयरचे 1,73,000 सांगितलेले आहेत. आता प्रथम आपण या फिक्स्ड असेटची काय करणार आहोत टोटल करून घेणार आहोत. या ठिकाणी किती टोटल आली तर 2,13,000 आणि नेक्स्ट करंट इयरची किती आली तर 3,63,000 एवढी टोटल आलेली आहे. त्यानंतर आपल्याला वर्किंग कॅपिटल काढून घ्यायचं आहे. आता वर्किंग कॅपिटल काढून घेत असताना फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे वर्किंग कॅपिटलचा काय आहे तर करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. आता क्वेश्चन मध्ये बॅलन्स शीट मध्ये करंट असेट कोणकोणत्या त्यांनी सांगितलेल्या आहेत लक्षात घ्या. तर स्टॉक, डेटर्स अँड बँक या तिन्ही असेट काय सांगितलेले त्यांनी करंट असेट सांगितलेले. ते आपल्याला प्रिव्हियस आणि करंटच्या कॉलम मध्ये अमाऊंट आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. बघा या ठिकाणी स्टॉक सांगितलेले आहे. करंट असेट किती सांगितलेले तर 1,50,000 करंट असेट सांगितलेले. त्यानंतर 1,10,000 करंट इयरचे सांगितलेले आहेत. डेटर्स देखील त्यांनी करंट असेट मध्ये सांगितलेले आहेत. ते किती आहे तर 1,28,000 एवढे करंट असेट सांगितले. त्यानंतर 1,40,000 सांगितलेले करंट इयरचे. बँक देखील करंट असेट मध्ये इन्क्लूड होणार आहे. ती किती सांगितले तर 34,000 सांगितले प्रिव्हियस इयरचे अँड करंट इयरचे 37,000. अशी करंट असेटची टोटल देखील आपल्याला या ठिकाणी लिहून घ्यायची आहे. किती आले तर 3,12,000 आणि प्रिव्हियस इयरची आपण लिहून घेतली. करंट इयरची किती आलेले तर 2,87,000. ही काय झाली टोटल झाली करंट असेटची. त्यानंतर करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत त्या देखील आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. क्वेश्चन मध्ये करंट लायबिलिटीज 3 दिलेल्या आहेत. क्रेडिटर्स, बिल्स पेबल अँड प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. याच्या देखील प्रिव्हियस आणि करंट इयरच्या आपल्याकडे ज्या काही दिलेल्या आहेत अमाऊंट त्या लिहून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी करंट लायबिलिटीज कोणकोणत्या आहेत बघा. क्रेडिटर्स किती सांगितले प्रिव्हियसचे तर 50,000 अँड 80,000 सांगितलेले आहेत करंटचे. बिल्स पेबल प्रिव्हियसचे 10,000 सांगितलेले आहेत. त्यानंतर 6,000 सांगितलेले आहेत करंटचे. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ही देखील करंट लायबिलिटी आहे. प्रिव्हियसचे 25,000 सांगितलेले आहेत आणि करंटचे 43,000 सांगितलेले आहेत. आता ज्या पद्धतीने करंट असेटचे आपण टोटल करून या ठिकाणी घेतलेले त्याच पद्धतीने करंट लायबिलिटीची देखील आपण टोटल करून घेणार आहोत. या ठिकाणी बघा किती आलेली आहे टोटल तर 50,000 प्लस 10,000 प्लस 25,000 किती आली टोटल तर
लक्षात घ्या किती आली तर 85,000 आले प्रिव्हियस इयरचे आणि करंट इयरचे किती आलेले तर 1,29,000 आलेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला नेट वर्किंग कॅपिटलची देखील बॅलन्स काढून घ्यायचा आहे. आता हा बॅलन्स आपण कशा पद्धतीने करणार आहे तर वर्किंग कॅपिटल इज इक्वल्स टू करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. मग करंट असेटची जी काही टोटल आहे म्हणजे 3,12,000 मायनस 85,000 या पद्धतीने आणि जो काय बॅलन्स राहणार आहे तो वर्किंग कॅपिटलचा राहणार आहे. त्याला आपण नेम देणार आहोत नेट वर्किंग कॅपिटल. त्याच पद्धतीनं करंट इयरची देखील टोटल बघा करंट असेटची 2,87,000 मायनस करंट लायबिलिटीची करंट इयरची जी काही टोटल आहे ती म्हणजे 1,29,000. हे आपल्याला 2,87,000 मधून लेस करायचे आहेत. किती बॅलन्स आलेला आहे बघा तर 1,58,000 एवढा बॅलन्स आलेला आहे. आणि फायनली आपल्याला टोटल फंड्स एम्प्लॉयडची अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायची. आता ही कशा पद्धतीने करणार आहोत तर ए प्लस बी कोणतं तर ऍप्लिकेशन ऑफ फंड्स मधील ए फिक्स्ड असेटची जी काही टोटल आहे ही टोटल आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यामध्ये ऍड वर्किंग कॅपिटल किती काढलेला आहे बघा या ठिकाणी तर 2,27,000 अँड 1,58,000 हे दोन्ही अमाऊंट आपल्याला काय करायचे प्लस करून जो काही बॅलन्स या ठिकाणी येणार आहे तो काय असणार आहे टोटल फंड्स एम्प्लॉयड. बघा या ठिकाणी किती आलेले आहे तर 4,40,000. क्वेश्चन राईट आहे कशावरून ओळखायचं तर टोटल फंड्स अवेलेबलची जी काही अमाऊंट आहे तेवढीच अमाऊंट तुमची टोटल फंड्स एम्प्लॉयडची येणार आहे. बघा प्रिव्हियस इयरची तेवढीच टोटल आलेली आहे आणि करंट इयरची देखील तेवढीच टोटल आलेली आहे. त्यानंतर करंट इयरची फिक्स्ड असेटची जी काही टोटल आहे 3,63,000 प्लस वर्किंग कॅपिटल किती काढलेलं आहे आपण 1,58,000 हे ऍड करायचंय. बघा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे ए प्लस बी. आता ए प्लस बी म्हणजे कोणतं तर ए म्हणजे फिक्स्ड असेटची टोटल आणि बी म्हणजे वर्किंग कॅपिटल जे की आपण इथं या ठिकाणी काढलेलं आहे. त्यामुळे 3,63,000 प्लस 1,58,000 किती आले तर 5,21,000 या पद्धतीने फायनल आन्सर आपलं येणार आहे. त्यानंतर सेकंड जो काही कॉलम आहे ऍब्सोल्यूट चेंज रुपीज थर्ड नंबरचा जो काही कॉलम आहे या ठिकाणी तो आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. आता ऍब्सोल्यूट चेंज रुपीजचा जो काही फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे तर ऍब्सोल्यूट चेंज इज इक्वल्स टू करंट इयर मायनस प्रिव्हियस इयर. करंट इयरचा कॉलम मधून प्रिव्हियस इयरचं जी काही अमाऊंट आहे ती आपल्याला लेस करून घ्यायची. आता करंट इयर या ठिकाणी 2019 आहे आणि प्रिव्हियस इयर 2018 आहे. बघा या ठिकाणी करंट इयरचा जो काही कॉलम आहे त्यातल्या कॉलम मधील अमाऊंट आपल्याला प्रिव्हियस इयरच्या कॉलम मधून काय करायची अमाऊंट मधून लेस करून घ्यायची आहे. या ठिकाणी 2,50,000 मायनस 2 लाख किती राहिले तर 50,000 राहिलेले आहेत. त्यानंतर करंट इयरचे 80,000 मायनस प्रिव्हियसचे 80,000 काय आला बॅलन्स नील आला 0 आला. त्यामुळे पर्सेंटेज मध्ये देखील 0 येणार आहे नील येणार आहे. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसचे करंटचे 1,40,000 आहेत आणि प्रिव्हियसचे 1 लाख हे लेस करून घ्यावे लागतील. बॅलन्स राहील आपला 40,000. त्यानंतर नेटवर्थ देखील आपल्याला त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. करंटचे किती आलेले तर 4,70,000 मायनस 3,80,000 राहिला बॅलन्स 90,000. या पद्धतीने देखील तुम्ही हे कॅल्क्युलेट करू शकता किंवा 50,000 प्लस 40,000 इज इक्वल्स टू 90,000 या पद्धतीने येतील. 15% डिबेंचर्स देखील त्याच पद्धतीने कॅल्क्युलेट करायचे तर 51,000 मायनस 60,000. आता या ठिकाणी करंट इयरची जी काही अमाऊंट असणार आहे ती आपली काय आहे कमी आहे म्हणजे तुमचा आन्सर या ठिकाणी कसं येणार आहे तर मायनस मध्ये येणार आहे. मायनस मध्ये जर आन्सर येत असेल तर तुम्हाला ब्रॅकेट मध्ये ते लिहून घ्यावं लागणार आहे. 51,000 मायनस 60,000 किती राहिले तर 9,000 हे मायनस मध्ये आलेले त्यामुळे आपण ते ब्रॅकेट मध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर 5,21,000 मायनस 4,40,000 या ठिकाणी प्लस मध्ये आन्सर येईल किती येणार आहे तर 81,000. नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ फंड्स या कॉलम मध्ये देखील आपल्याला काय करायचं आहे त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. फिक्स्ड असेट 1 लाख मायनस 80,000 20,000 येतील. 90,000 मायनस 60,000 30,000 बॅलन्स येणार आहे. त्यानंतर 1,73,000 मायनस 73,000 किती आले तर 1 लाख राहिले. त्यानंतर जो काही बॅलन्स येणार आहे या ठिकाणी करंट फिक्स्ड असेटचा 3,63,000 मायनस 2,13,000 किती आले तर 1,50,000.
आता या पद्धतीने देखील तुम्ही करू शकता किंवा 20,000 प्लस 30,000 प्लस 1 लाख किती आले तर 1,50,000. करंट असेटची बघा त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन करणार आहोत. फक्त या ठिकाणी आता करंट इयरची जी काही अमाऊंट असणार आहे ती काय आहे, कमी आहे प्रिव्हियस पेक्षा. त्यामुळे 1,10,000 मायनस 1,50,000 मायनस मध्ये आपला आन्सर आलेला आहे किती तर 40,000. ते आपण काय करणार आहोत, ब्रॅकेटमध्ये टाकणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट डेटर्स बघा 1,40,000 मायनस 1,28,000 किती बॅलन्स राहिलेला आहे तर 12,000 राहिलेला आहे. त्यानंतर बँकची 37,000 मायनस 34,000 लेस करून आले 3,000. आता या ठिकाणी बघा करंट इयरची अमाऊंट काय आहे, कमी आहे 2,87,000 मायनस 3,12,000 म्हणजे काय आहे, मायनस मध्ये आन्सर आपला आलेला आहे. त्यामुळे ते आपण ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. करंट लायबिलिटी देखील त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन आपण करून घेणार आहोत. 30,000 बॅलन्स आला, या ठिकाणी क्रेडिटर्सचा 80,000 मायनस 50,000. आता या ठिकाणी बिल्स पेबल देखील मायनस मध्ये आन्सर आपले येईल 6,000 मायनस 10,000 कारण 6,000 प्रिव्हियस पेक्षा कमी असलेले आपल्याला दिसून येतात. त्यामुळे 4,000 हे मायनस मध्ये आन्सर येणार आहे, त्यामुळे ते ब्रॅकेटमध्ये टाकलेलं आहे. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 43,000 करंट इयरचे मायनस प्रिव्हियसचे 25,000 लेस केल्यानंतर 18,000 आला बॅलन्स. त्यानंतर करंट लायबिलिटीची जी काही टोटल आहे ही देखील त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत. आता करंट इयरची जी काही टोटल आहे ही वर्किंग कॅपिटलची 1,29,000 हे काय आहेत तर जास्त आहेत म्हणजे प्लस मध्ये आन्सर येणार आहे किती तर 44,000 म्हणजे 1,29,000 मायनस 85,000. आता वर्किंग कॅपिटल मात्र करंट इयरचे जे काही सांगितलेले आहेत त्यांनी 1,58,000 हे कमी आहेत प्रिव्हियस पेक्षा, त्यामुळे मायनस मध्ये आन्सर येणार आहे किती आलं तर 69,000. 1,58,000 मायनस 2,27,000 या पद्धतीने आन्सर येईल. त्यानंतर फायनली टोटल फंड्स एम्प्लॉयड या ठिकाणी देखील कशा पद्धतीने आन्सर येणार आहे तर करंट इयरचे जास्त आहे त्यामुळे प्लस मध्ये आन्सर येईल 5,21,000 मायनस 4,40,000 किती आले तर 81,000 या पद्धतीने आन्सर आपलं येईल. आणि शेवटचा जो काही कॉलम आहे तो म्हणजे पर्सेंटेज ऑफ चेंजेस रुपीज. आता याचा देखील फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. Percentage of changes is equals to amount of absolute change divided by amount of previous year multiply 100. आता या ठिकाणी एक आपण ऑनर्स फंड मधील जे काही कॅपिटल आहे ते कॅल्क्युलेशन आपण करून बघणार आहोत म्हणजे तुमच्या सर्व ते लक्षात येईल. अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज किती आलेला आहे. आता या ठिकाणी कॅपिटलचे पर्सेंटेज काढत असताना कॅपिटल या ठिकाणी किती सांगितलंय तुम्हाला तर ॲब्सोल्यूट चेंज कॉलम मध्ये किती सांगितलेले आहेत तर 50,000 सांगितलेले आहेत ते आपण घेऊया. 50,000 मायनस अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयरच्या कॉलम मधली बघा अमाऊंट आपल्याला कॅपिटलची घेऊया तर किती आहेत ते 2 लाख सांगितलेले आहेत. मल्टिप्लाय कितीने करायचे तर 100 ने करायचे आहेत. आन्सर तुमचं किती येणार आहे लक्षात घ्या. 3 शून्याला 3 शून्य गेले, 2 शून्याला 2 शून्य गेले म्हणजे 50 डिवायडेड बाय 2 आपला आन्सर किती आलेला आहे या ठिकाणी तर 25% प्लस मध्ये आन्सर येईल. या पद्धतीनं सर्व कॅल्क्युलेशन तुम्ही करून घ्यायचं आहे. फॉर्म्युला तुम्हाला सांगितलेला आहे पर्सेंटेज चेंजेस रुपीजचा फॉर्म्युला काय आहे तर अमाऊंट ऑफ ॲब्सोल्यूट चेंज कॉलम मधील अमाऊंट घ्यायची आहे डिवायडेड बाय अमाऊंट ऑफ प्रिव्हियस इयरच्या कॉलम मधील अमाऊंट घ्यायची आहे मल्टिप्लाय 100 ने करायचं आहे. कॅपिटलची अमाऊंट किती आलेली आहे लक्षात घ्या तर 25% आले. प्लस मध्ये आन्सर आलं तर त्याला प्लस लिहा किंवा नाही लिहिलं तरी चालेल, मात्र मायनस मध्ये आन्सर आलं तर त्याला ब्रॅकेट करायला विसरायचं नाही. 80,000 नील आलेला आहे बॅलन्स या ठिकाणी. त्यानंतर रिझर्व्ह अँड सरप्लसचे पर्सेंटेज किती येणार आहेत कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून पाहायचं आहे. 40% एवढा बॅलन्स येईल. नेटवर्थचा 23.68% एवढे पर्सेंटेज येणार आहेत. नेक्स्ट 15% डिबेंचर्सचे किती आलेले तर मायनस मध्ये या ठिकाणी आन्सर आलेला आहे. ॲब्सोल्यूट चेंज रुपीजचा जो काही कॉलम आहे त्याच्यामध्ये मायनस मध्ये जर आन्सर आलं तर पर्सेंटेज देखील तुमचे काय असणार आहेत मायनस मध्ये येणार आहेत 15%. नेक्स्ट 18.40% आलेले आहेत कशाचे तर टोटल फंड्स अवेलेबलचे कॅल्क्युलेशन विद्यार्थ्यांनी करून पाहायचं आहे. नेक्स्ट ऍप्लिकेशन फंड्स मध्ये फिक्स्ड असेट आपण बघणार आहोत. लँडची बघा पर्सेंटेज काढत असताना कशा पद्धतीने येणार आहे तर 20,000 डिवायडेड बाय 80,000 मल्टिप्लाय 100 किती आले तर 25% आले. 30,000 डिवायडेड बाय 60,000 मल्टिप्लाय 100 50% आले या ठिकाणी.
आणि प्लांट अँड मशिनरीचे 1 लाख डिवायडेड बाय 73,000 मल्टिप्लाय 100 किती आले तर 136%. आणि नेक्स्ट टोटल फिक्स्ड असेटची जी काही आहे त्याचं देखील पर्सेंटेज आपल्याला काढून घ्यायचं आहे. किती आलेलं आहे तर 70.42%. 1,50,000 डिवायडेड बाय 2,13,000 मल्टिप्लाय 100. करंट असेटचं देखील कॅल्क्युलेशन त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे. बघा या ठिकाणी मायनसमध्ये आन्सर ॲब्सोल्यूट चेंजमध्ये आलेला आहे, त्यामुळे पर्सेंटेज देखील तुमचे कसे येणार आहेत मायनसमध्ये येणार आहेत. 26.66%. कसे आले तर 40,000 डिवायडेड बाय 1,50,000 मल्टिप्लाय 100 या पद्धतीने कॅल्क्युलेशन आपलं होईल. नेक्स्ट 0.9% 37% येणार आहे. नेक्स्ट बँकचं बघा 08.82% या पद्धतीने आन्सर आपलं येणार आहे. आता या ठिकाणी मायनसमध्ये दिलेलं आहे म्हणजे 25,000 डिवायडेड बाय 3,12,000 मल्टिप्लाय 100. ॲब्सोल्यूट चेंज रुपीजच्या कॉलममध्ये जर अमाऊंट मायनसमध्ये आली तर पर्सेंटेज देखील तुमचे काय येणार आहेत मायनसमध्ये येणार आहेत. नेक्स्ट करंट लायबिलिटीची देखील त्याच पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत. 60% आले क्रेडिटर्सचे. बिल्स पेबलचे देखील बघा मायनसमध्ये आन्सर या ठिकाणी दिलेला आहे 4,000 ॲब्सोल्यूट चेंज रुपीजमध्ये, त्यामुळं पर्सेंटेज देखील मायनसमध्ये येणार आहेत 40%. 72% आले प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचे. आणि त्यानंतर टोटल करंट लायबिलिटीचे जे काही टोटल केलेले आहेत त्याचे पर्सेंटेज देखील आपण कॅल्क्युलेशन करून घ्यायचे आहेत. 51.76% प्लसमध्ये येणार आहे, कारण ॲब्सोल्युटली चेंज कॉलममध्ये 44,000 हे प्लसमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे 44,000 डिवायडेड बाय 85,000 मल्टिप्लाय 100 या पद्धतीने आन्सर येईल. त्यानंतर 69,000 ॲब्सोल्यूट चेंज कॉलममध्ये वर्किंग कॅपिटल जे काही आपण काढलेलं आहे ते मायनसमध्ये आलेलं आहे, त्यामुळे मायनसमध्येच आपला आन्सर या ठिकाणी येणार आहे. पर्सेंटेज 30.39%. 69,000 डिवायडेड बाय 2,27,000 मल्टिप्लाय 100. आणि फायनली आन्सर आपण जे काही करणार आहे टोटल फंड्स एम्प्लॉईडचं तर 81,000 हे प्लसमध्ये सांगितलं, त्यामुळे पर्सेंटेज देखील प्लसमध्ये येणार आहेत. 81,000 डिवायडेड बाय 4,40,000 मल्टिप्लाय 100 किती आन्सर आलेला आहे हे लक्षात घ्या तर 18,400. क्वेश्चन राईट आहे. कशावरून आपण ओळखणार आहोत तर टोटल ऍप्लिकेशन फंड्सची जी काही टोटल आहे किंवा पर्सेंटेज आहे ही आपली टोटल फंड्स एम्प्लॉईडशी काय असणार आहे इक्वल असणार आहे. बघा या ठिकाणी